नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण तांदळापासून खूप टेस्टी आणि हेल्दी अशी नाश्त्याची रेसिपी बनवतोय। तर इथे मी ही वाटी सेट केली आहे आणि या वाटीने मोजून आपण 4 वाट्या तांदूळ घेणार आहोत। इथे तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता, ज्याचा भात मोकळा होतो ते तांदूळ तुम्ही इथे घेऊ शकता, किंवा इडलीसाठी जे आपण तांदूळ वापरतो ते घेतले तरी चालेल। 4 वाट्या इथे मोजून तांदूळ घेतलेत। ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने इथे 1 वाटी उडदाची डाळ घेतली, 2 चमचे चण्याची डाळ घालायची यामध्ये आणि पाव चमचा इथे मेथीचे दाणे घालायचे आहेत। आता यामध्ये पाणी घालून 2 ते 3 वेळा आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। यातलं पाणी काढून टाकलं आहे आणि पुन्हा यामध्ये मी पाणी घातलं आहे। आता हे आपल्याला 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवायचं आहे। सकाळी मला हा नाश्ता बनवायचा आहे, तर आदल्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता मी हे भिजत घातलं आणि रात्री 10 वाजता मी हे वाटून घेणार आहे। तर ते पाहू शकता 5 ते 6 तासानंतर डाळ तांदूळ छान भिजलं गेलं आहे। आता हे वाटून घ्यायचं आहे आणि वाटताना यामध्ये आपल्याला 1 वाटी पोहे घालायचे। तर हे बाजूला ठेवूया आणि पोहे आपण धुवून घेऊया। तर ज्या वाटीने आपण डाळ तांदूळ मोजून घेतलं त्याच वाटीने मोजून इथे मी पोहे घेतलेत। जाड किंवा पातळ कोणतेही पोहे तुम्ही इथे घेऊ शकता। पोहे 2 वेळा स्वच्छ धुवून घेतले। पोहे 5 मिनिटं असेच ठेवून देऊया बाजूला, म्हणजे छान सॉफ्ट होतील। तर इथे 5 मिनिटं झालेत, पोहे सॉफ्ट झालेत। आता डाळ तांदळाबरोबर आपण पोहे वाटून घेऊया। तर इथे मी डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि वाटताना यातलंच पाणी मी घालणार आहे। अगदी बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी सगळं डाळ तांदूळ आणि पोहे एकत्र वाटून घेतलं आहे। आता हे आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे, यामुळे पीठ फर्मेंट छान होईल। तर इथे मी 3 ते 4 मिनिटं असं हे फेटून घेते। हे मी फेटून घेतलं। आता हे आपल्याला झाकून रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर इथे मी रात्री फर्मेंट करायला ठेवलं आहे, सकाळी आपण हे पाहूया। तर इथे पहा सकाळ झाली आणि रात्रभर मी फर्मेंट करून घेतलं आहे। तर याची तुम्ही जाळी पाहू शकता, अगदी मस्त असं हे फर्मेंट झालं। थंडीचे दिवस असतील तर तुम्ही हे एखाद्या जाड कापडामध्ये गुंडाळून ठेवा किंवा मग एखाद्या उबदार ठिकाणी ठेवा, म्हणजे फर्मेंटेशन छान होतं। हे पीठ घट्ट वाटतं, त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते। तर आज आपण आंबोळी बनवतोय, ज्याला सेट डोसासुद्धा म्हणतात किंवा साऊथला ज्याला लोणी स्पॉन्ज डोसा म्हटलं जातं। तर हे पाणी घालून मी मिक्स करून घेतलं। तव्यावर घातल्यावरती आपोआप पसरेल इतपत हे असं पातळ हवं आहे। आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालते। मीठ मिक्स करूया। आता हे पीठ आंबोळी बनवण्यासाठी तयार आहे। त्याआधी आपण इथे खोबऱ्याची चटणी बनवूया। तर 1 वाटी इथे मी ओलं खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आहे। यामध्ये 1 मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ घातली, हिरव्या मिरच्या घालायच्या 2, थोडंसं आलं घातलं आहे, चवीप्रमाणे मीठ घातलं, थोडीशी कोथिंबीर घातली आणि पाणी घालून ही चटणी मी वाटून घेतली। चटणी वाटून तयार आहे, बाउलमध्ये काढून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा इथे काढून घेतलं आहे। चटणीवरती आता फोडणी घालूया। 1 चमचा तेल गरम करून घेतलं, यामध्ये पाव चमचा मोहरी घातली, थोडासा कढीपत्ता घातला आणि 1 लाल मिरची घातली। तर ही तयार फोडणी चटणीवरती घालायची आहे। तर ही मस्त अशी आपली खोबऱ्याची चटणी तयार आहे। आता आपण आंबोळ्या बनवूया। तर इथे मी तवा गॅसवरती गरम करत ठेवला आहे, यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। 1 चमचा तेल घालून मी पसरवून घेतलं आहे। यावरती आता 2 चमचे पीठ घालायचं आहे। जास्त पातळ करायचं नाही आहे, थोडीशी जाडसर अशी आंबोळी ही बनवायची आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे।
तर इथे पाहू शकता अगदी मस्त अशी जाळी आली आंबोळीला. यावरती मी बटर घालते आहे, तुम्ही तेलसुद्धा घालू शकता. उलटून घेऊया. पहा किती मस्त रंग आला आंबोळीला, अगदी खरपूस अशी भाजली गेली आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया. तर दोन्ही बाजूने आंबोळी भाजली गेली आहे, काढून घेऊया. अगदी पौष्टिक असा नाश्ता आहे. हे पीठ जर तुम्ही तयार करून फ्रीजमध्ये ठेवलं तर 2 दिवस व्यवस्थित राहतं. आंबोळी काढून घेतली आहे. झटपट एकानंतर एक आंबोळ्या तयार होतात. पीठ जर तुम्ही आधी तयार करून ठेवलं तर अगदी झटपट होणारा असा नाश्ता आहे. इथे मी दुसरी आंबोळी बनवून घेते. इथे मस्त जाळी आली आहे, उलटून घेऊया. इथे आपली दुसरी आंबोळी सुद्धा तयार झाली आहे. चटणी बरोबर इथे मी आंबोळ्या सर्व केल्यात. तर ही मस्त अशी खोबऱ्याची चटणी आणि पारंपरिक आंबोळ्या तयार झाल्यात. एकदा तरी नक्की करून पहा. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.